न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात पार पडला। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा शहरात न्याय हक्क सर्वसामान्यांपर्यंत सहज पोहोचावा, सरकारी योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत जावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे। या महामेळाव्यासाठी महिला वर्ग, माजी सैनिक, ॲडव्होकेट्स तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती नोंदवली। महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला असून महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना, कायदेशीर सल्ला व मार्गदर्शनाचा त्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला। तसेच माजी सैनिकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत त्यांच्या प्रश्नांबाबत विधी सेवा आणि शासकीय योजनांची सविस्तर माहिती घेतली। न्यायालयीन प्रक्रिया, मोफत कायदेशीर मदत तसेच विविध योजनांबाबत ॲडव्होकेट्सकडून थेट मार्गदर्शन मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले। एकाच ठिकाणी कायदेशीर सेवा, शासकीय योजनांची माहिती आणि अर्ज प्रक्रिया उपलब्ध झाल्याने हा महामेळावा सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे। एकूणच न्याय, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करणारा हा उपक्रम ठरत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या कार्यक्रमाला यशस्वी केले आहे। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। आपल्या विद्वत्तेने आणि निष्ठेने न्याय व्यवस्थेला बळकटी दिलेली आहे। तसेच उपस्थित सर्व नागरिकांचीही न्याय व्यवस्थेवरील आशा आणि त्यांचा सहभाग हीच खऱ्या अर्थाने लोकशाहीची खरी ताकद आहे। माझे मित्र, आमचे सहकारी CO साहेब आणि ॲडिशनल SP यांनी सर्व काही सांगितलेलं आहे, त्यामुळे मी वेगळं काही सांगत नाही। आपण सर्वजण माननीय न्यायमूर्तींचं खऱ्या अर्थाने आपल्याला मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत आणि त्यामुळे या अनुषंगाने आपल्याला एवढंच सांगतो की न्याय, निष्ठा आणि संविधान यांच्यामुळे समाजाचा पाया भक्कम होतो। त्यामुळे आपण सर्वांनी लोकशाही रुजवण्यासाठी प्रयत्न करूयात आणि ही लोकशाही चिरावी हो हीच अपेक्षा आज मी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। अतिशय सुबक आणि संक्षिप्त स्वरूपात आपण आपले विचार मांडले। जिल्ह्याचा कर्णधार हा असाच असावा। यापुढे अनेक प्रशासकीय योजना आपण या ठिकाणी ऐकलेल्याच आहेत। या धर्तीवर शासनाने अनेक योजना राबवल्यात। आजच्या महामेळाव्याच्या औचित्याने आपण माननीय न्यायमूर्तींच्या हस्ते काही लाभार्थींना प्रमाणपत्र, धनादेश आणि वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लाभ देणार आहोत। एकूण अंदाजे 30 प्रतिकात्मक स्वरूपात लाभार्थी या ठिकाणी आपण निवडलेले आहेत। त्यांची आम्ही नावं घेऊ। त्यांच्यासोबत असलेले प्रशासकीय अधिकारी यांनी देखील या ठिकाणी हजर राहायचे आहे आणि माननीय न्यायमूर्तींना अशी विनंती की त्यांनी लाभार्थींना लाभाचे वितरण करावे। माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, जिल्हा परिषद सांगली आणि सर्व प्रशासकीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा यासाठी उपस्थित माननीय न्यायमूर्ती श्रीमती भारती डांगरे मॅडम, न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती सांगली व मान्य न्यायमूर्ती श्री सोमशेखर सुंदरेसन सर, न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती सांगली, तसेच आपल्या जिल्ह्याचे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मान्य श्री VD निंबाळकर साहेब, आपल्या जिल्हा प्रशासनाचे कुटुंब प्रमुख मान्य जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे सर, आपले पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे ॲडिशनल SP मॅडम, जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 1 खानापूर तालुका मान्य श्री भागवत, ज्यांनी या सर्व विधी योजनेसाठी मागच्या 2 महिन्यापासून वारंवार धावपळ करून आमच्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन चांगल्या प्रकारे पार पाडलेलं आहे, ते सचिव मान्य श्री कांबळे आणि जे आयोजक आहेत, होस्ट आहेत विटा, जे माझे जुने मित्र आहेत 2021 पासून, ते ॲडव्होकेट VS जाधव, अध्यक्ष तालुका वकील संघटना विटा, आणि इथे समोर उपस्थित सर्व माझे विभाग प्रमुख आणि ज्यांच्यासाठी याचं नियोजन आहे ते